समय और शिक्षा का सही उपयोग ही व्यक्ति को सफल बना देता है। इसीलिए समय बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है हमारे सफलता में। समय हमारे पास बहुत लिमिटेड है और समय बहुत कीमती है। ऐसा कहते हैं कि समय के पास भी इतना समय नहीं है कि वो हमें और समय दे सके। इसीलिए समय को कभी भी वेस्ट नहीं करना चाहिए और सही समय पर अगर काम करते हो तभी हम सही डायरेक्शन में अगर आगे बढ़ते तो हम सक्सेसफुल होते। तो आज हम लेकर आए आपके लिए एक सफलता की कहानी, सागर शिंदे कि सागर ने सीएसआर नेट को क्वालिफाई किया है 42 रैंक से। तो आज हम जानेंगे कि सागर जो कि लातूर से है, उन्होंने किस तरह से मेहनत की, किस तरह से प्रिपरेशन किया और कैसे इतना बड़ा रिजल्ट आया। तो सागर, सबसे पहले स्वागत करते हैं आपका आज के हमारे सेशन में। वेलकम। थैंक यू सर। और सागर लातूर से है और सागर ने खेती करते करते पढ़ाई की है और उसके साथ साथ ही उन्होंने सीएसआर एग्जाम को प्रिपेयर किया, आईएफएस के लाइव बैच से प्रिपेयर किया, उसके साथ यूट्यूब लाइव से भी प्रिपेयर किया और सागर का इतना अच्छा रिजल्ट आया कि सीएसआर नेट ऑल इंडिया रैंक 42। तो सागर, इतनी बड़ी अचीवमेंट के लिए, इतने बड़ी सफलता के लिए आपका बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशंस। थैंक यू सर। तो हमारे पूरे आईएफएस एंड पूरे आईएफएस फैमिली की तरफ से सागर आपको बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशंस। एंड हम सब धन्यवाद। बहुत खुश है सागर कि आपका इतना अच्छा रिजल्ट आया। हाँ तो सर, मैं बिल्कुल सर। सागर, सबसे पहले कि सागर जो है ये लातूर से, और सागर ने बायोटेक्नोलॉजी में एमएससी की और उसके बाद उन्होंने सेट और नेट ये दोनों एग्जाम क्वालिफाई किए। तो सागर, सबसे पहले आप हमें आपकी ये जर्नी कैसे रही, एमएससी के बाद आपने कैसे प्रिपरेशन किया, बस उसके बारे में बताइए। सर, एमएससी के बाद मैं बीएड को एडमिशन लिया था हम्म। और उसके बाद दिसंबर 2024 के बाद यूट्यूब से पढ़ाई की सर, आपके आपसे यूट्यूब चैनल से। हम्म। और और यूट्यूब। हम्म। तो पहले पहले दिसंबर में मुझे आईपीएस के बारे में पता चला और मैंने यूट्यूब से स्टार्ट किया सर पढ़ाई। हम्म। बाद में 6 बैच को ऑनलाइन परचेस किया हम्म। और आपके साथ स्टडी की सर। और सागर, मुझे पहले ये बताइए कि खेती में अभी क्या क्या है और कितनी खेती है। 4 एकड़ खेती है सर। हाँ। 3 एकड़ उसमें गन्ना है हम्म। और 1 एकड़ सोयाबीन। हाँ। और गैया कितने है। गैया एक है और भैंस 2। तो अभी जब हमने सागर को पूछा कि इंटरव्यू देंगे क्या, तो सागर क्या कर रहे थे सागर। भैंस का दूध निकल रहा था। हाँ, तो सागर खेती में ही थे, तो हम खेती में ही इंटरव्यू लेने वाले थे। तो सागर, तो ये जो आप इतने इतने अच्छे से सारे घर के काम करते, पूरी खेती करते और उसके साथ साथ पढ़ाई, तो ये टाइम मैनेजमेंट कैसे पॉसिबल हुआ। सर, पहली बार तो मैं एक स्टडी स्टडी करता हूँ, तब मैं कुछ भी काम नहीं करता सर। हम्म। पूरा फोकस मैं स्टडी पे देता हूँ और लगातार स्टडीज करता हूँ एग्जाम तक। हाँ। काम काम सब छोड़ देता हूँ सर। हम्म। सब काम मेरे पिताजी करते, भाई करते। हम्म। स्टडी के दौरान मुझे कोई काम नहीं लगा था। हम्म। आई नमस्ते। नमस्ते. तर सागर आपला पूर्ण भारतामध्ये 42वा आलाय हो. आणि सागरचा एवढा चांगला रिझल्ट आला, तर कसं वाटतंय आता. छान वाटतंय. छान वाटतंय. हां. तर हा, सागरने खूप मेहनत म्हणजे खूप काम केलं, खूप चांगला अभ्यास केला. भरपूर मेहनत केली. भरपूर मेहनत केली. घरी मग हो. काम करायचं का नाही, का फक्त अभ्यासच करायचा. सगळंच करायचं असते. मग आता पण काम करत होता ना शेतामध्ये. हां. आणि सागर काय लहानपणापासूनच अभ्यास म्हणजे अभ्यासू आहे का, त्याला अभ्यासाला बसवायला लागायचं.
तेच त्यानं मनानं अभ्यास करते. हा त्याच्या त्याने मनाने अभ्यास करतो ना. आणि हा. त्रास नाही दिला ना त्यांनी लहान होतापासून नाही तेव्हापासून त्रास नाही दिला ना. नाही नाही. नाही. हा आणि हुशार होता का हुशार होता. हा हुशार होता. हा हुशार होता ना खूप. त्यामुळेच हा. एवढं चांगलं त्याने अभ्यास केला आणि आता सेट पण झाली, नेट पण झाली. तर मग हो. कसं वाटतंय आता. आनंद वाटतोय. आनंद. हा आणि आता प्रोफेसर पण होणार आहे, आता प्राध्यापक होणार हो. आहे. हा. हम्म. तर मग सागर, मग अभ्यास कसा करायचा सांगतो, अभ्यास कसा करायचा. सर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपलं अगोदर एम फिक्स पाहिजे सर. आपण कशासाठी अभ्यास करतोय काय नाही आणि जेवढा वेळ मिळाला तेवढा सर पूर्ण आपण त्याच्यात झोकून दिलं पाहिजे सर स्वतःला. हा. आणि वेळेचं भान राखून ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ते म्हणजे मनातून अभ्यास करावा लागतो. हम्म. सागर, क्वेश्चन प्रॅक्टिस कशी करायचं. हा क्वेश्चन प्रॅक्टिस सर PYQ सोडवलं सर मी. PYQ अच्छा. आपले परत संडे टेस्टला जॉईन व्हायचं, सगळे हम्म. क्वेश्चन सोडवायचे. अच्छा. आणि हम्म. सागर, जेव्हा आपण YouTube लाईव्ह वगैरे करायचा किंवा जेव्हा आपण आपले लाईव्ह बॅच करायचा, तर मग त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं व्हायचं. घरचे कामं करून करायचं का. सर मी त्या पिरियडमध्ये फक्त अभ्यासच करत होतो. घरचे मला म्हणजे काम काहीच लावत नव्हते. अच्छा. आणि ज्यावेळेस माझा अभ्यास संपला तरच मग मी जर मला करू वाटत असेल तर करत होतो काम. हम्म. अभ्यासाच्या दरम्यान मला कोणीच डिस्टर्ब नाही केलं सर. अं, आणि आईला वगैरे घरी मदत करायचा का नाही कामामध्ये. हा करतो की. हा. हा, आई करतोय. मदत केली ना कामामध्ये. हो. का अभ्यास आहे सांगून फक्त बाहेर पळायचा नुसता, अभ्यास आहे अभ्यास करायचा आहे. काही नाही. केली ना. हो. हा. आणि सागर, जेव्हा पण आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करताना खूप डिस्ट्रॅक्शन पण येतात. आता YouTube वरती अभ्यास करताना खूप डिस्ट्रॅक्शन आहे, एंटरटेनमेंट आहे. मग अभ्यासासाठी मग डिस्ट्रॅक्शन नाही झालं. नाही सर. नाही ना. नाही. नाही. आणि आता सेट एक्झाम पण क्वालिफाय झाली, बरोबर ना. MH सेट. हो सर झाली. हा. मग सेटचे पण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते का. हा सर सोडवले होते सगळे. सोडवले होते. हम्म. आणि सागर, जेव्हा पण आपण प्रिपरेशन करतो ना, तो प्रिपरेशन करताना आता पेपरला गेल्यावरती पण पेपर असा हार्ड वाटतो आणि हम्म. खूप म्हणजे असं एकदम भीती वाटते पेपरला गेल्यावरती. मग पेपरला गेल्यावरती भीती वाटली होती का. सर नाही, प्रत्येक क्वेश्चनला मी फेस करायचं चांगल्या पद्धतीने. म्हणजे माझा माइंडसेट मी चांगला करून गेला होता सर तिथं. हा. आता तिथं थोडीफार भीती वाटतच असते. हम्म. परंतु आपण मानसिकतेनं चांगलं प्रिपेअर झालं पाहिजे एक्झामला जात असताना. हा. आणि आई, सागर मग कधी अभ्यास करायचा, रात्रीचा करायचा रात्रभर जागून का दिवसभर करायचा. दिवसभर सकाळपासून करायचं काम. अच्छा. सर मी सकाळपासून कसं होतं. झोपेचा टाइम डिस्टर्ब करत नव्हतो सर. माझी पूर्ण तास 8 तासाची झोप राहायची हा. आणि दिवसभर मी अभ्यासच करायचा. कारण हा. झोपेचा टाइम जर आपण डिस्टर्ब केला तर मग दिवसा पण अभ्यास नाही होत सर. हा. बरोबर आहे. आणि मग आणि म्हणजे अभ्यास झाल्यानंतर क्वेश्चन प्रॅक्टिस पण करायचं, बरोबरच. हो सर. सागर, किती युनिट प्रिपेअर केले होते. सर मी 9 ते 10 केले होते सर इव्हेंट. अच्छा. आणि राहिलेले 3 युनिट जे होते ते इम्पॉर्टंट टॉपिक तेवढे केले. आणि युनिट्स बरोबर क्वेश्चन पण केले होते, बरोबरच. हा सर केले होते. वा वा वा. मग आणि जेव्हा आपण लाईव्ह बॅच घेतली होती तेव्हा लाईव्ह बॅच हं. मध्ये सगळं समजायचं का. हो सर, सर्व समजत होतं मला. वा वा वा. आणि शिकवायला बायोलॉजी वगैरे मला चांगलं आवडते ते एन्जॉय केलं का टॉपिक. लाईव्ह क्लासेस. हा सर. सर प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची जर इच्छा असेल ना, हा. म्हणजे आपल्याला ते टॉपिक लवकर समजते. हा. बरोबर आहे. आणि हं. जेव्हा पण डाऊट्स वगैरे यायचे तेव्हा काय करायचं, मग डाऊट्स वगैरे यायचे क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करताना काही प्रॉब्लेम वगैरे यायचा का. सर मी कधी-कधी टाकत होतो क्वेश्चन सर लाईव्ह मध्ये. अच्छा अच्छा. लाईव्ह मध्ये डाऊट आला. टाकायचा. हा. हो सर. आणि युट्यूब लाईव्ह मध्ये यायचं तर युट्यूब लाईव्ह मध्ये मग एन्जॉय केले का सेशन सगळे. YouTube सर ज्यावेळेस छावा बॅच घेतली त्यावेळेस मी YouTube वरती आलोच नाही. अच्छा. त्याच्या अगोदर मार्चमध्ये माझं ज्यावेळेस PhD कॅटेगरी क्वालिफाय झाली होती, हम्म. त्यावेळेस मी 2.5 महिने आपलं महाकुंभ सिरीज आणि JRF एक्सप्रेस हे 2 शेड्यूल मी केले सर. हम्म.
आणि मग आता आता सेट क्वालिफाय झाली, आता नेट क्वालिफाय झाली, मग आता पुढं काय करायचंय? पुढचं स्वप्न काय? सर रिसर्च मध्ये JRF म्हणजे JRF झाल्याच्या नंतर रिसर्च मध्ये करिअर करायचं. यावेळेस JRF नक्की होईल. हं? हा सर. आणि तुमचा खूप असेल पाठीमागे असेल तर होईल सर चांगलं. आम्ही सर्वजण आहे, पूर्ण IFS फॅमिली आपल्याबरोबर आहे आणि कधी पण काही पण हेल्प लागली तर आम्ही आहेच आणि यावेळेस JRF होणारच आहे, नक्कीच होणार आहे. हां हो सर. हां हो. आणि मग मस्तपैकी पुढे जाऊन रिसर्च वगैरे PhD वगैरे करायची. हां हो आणि आता थोडंसं सागर एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असते. मग त्याचा काय म्हणजे भीती वाटायची का निगेटिव्ह मार्किंगची? तर निगेटिव्ह मार्किंगचा मी सर विचार नाही केला कारण सर सांगत होते ना तुम्ही हां, सर प्रांशु सर हां, की प्रत्येक क्वेश्चन अटेंड करायचं. हां. म्हणजे मला वाटते तेवढे मॅक्झिमम क्वेश्चन अटेंड करायचे. हं, निगेटिव्हला जायचं नाही. मग ते एक्झामच्या अगोदर आपलं लेक्चर राहायचं. त्याला मी जॉईन व्हायचं हं. YouTube वरती. अच्छा. त्याच्यामुळे मेंटॅलिटी प्रिपेअर होते सर. हं, हं, हं. आणि ॲप्टिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे ॲप्टिट्यूड पण ॲप्टिट्यूडचा केलं होतं का स्टडी? ॲप्टिट्यूडचा थोडा केला होता सर. 1 महिना केला होता. अच्छा केला होता ना? हं. आणि पेपरला बसल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा कोणता पार्ट सॉल्व्ह करायचा? सर पार्ट एच केला सर मी. अच्छा पार्ट ए आणि पार्ट ए केला. हां. त्याच्यानंतर पार्ट सी चे थोडे क्वेश्चन केले. नंतर पार्ट बी कडे आलो. पार्ट बी जरा थोडंसं वाटत होतं टफ. परंतु झालं काय असं. आणि फेव्हरेट युनिट कोणता आहे? डेव्हलपमेंटल बायोलॉजी सर. वाह! 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 आणि हां. म्हणजे कोणत्या युनिटची भीती वाटते? डिफिकल्ट वाटतं? मला मेथड इन बायोलॉजी सर. मेथड्स इन बायोलॉजी. अच्छा. हं. आणि सागर जे पण एक्झाममध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना, त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असतं, की तुम्ही कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर सिलेक्शन ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस कशी केली? अगोदर सर जे क्वेश्चन आपल्याला येतात असं वाटतंय, हं, ते अटेम्प्ट करायचे आणि जे आपल्याला टाईम जास्त जातंय, टाईम जास्त इन्व्हेस्ट होतंय वाटतं, तर त्याला स्किप करायचं थोडक्यात. हं. इझिली क्वेश्चन अटेम्प्ट करत जायचं सर. ही गोष्ट मला खूप आवडली सागर, की जे हं. येतंय तेवढं सॉल्व्ह करायचं, बाकीचं सगळं सोडून द्यायचं. हां. हं, पार्ट सी मध्ये 75 क्वेश्चन असते, त्याच्यातले कसे पण 25 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करता येतात. हं. चांगलं आहे. मग हं. आता नेट झालं, सेट झालं, तर मग आता पुढे जाऊन आपली JRF करायची आणि PhD साठी करायचं. PhD कुठे हो. तिथेच करायची का? नाही सर, चांगल्या इन्स्टिट्यूटलाच करायचं. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, चालेल. तर सागर एवढं चांगलं तू सगळं स्ट्रॅटेजी सांगितली ॲज वेल ॲज सगळ्या प्रकारे म्हणजे कसं तू प्रिपरेशन केलं ते सांगितलं. सागर आता खूप स्टुडंट आमचे आहेत YouTube लाईव्हचे पण किंवा क्लासचे पण की प्रिपेअर करतात ते डिसेंबरसाठी. तर त्यांच्यासाठी अशी कोणती स्ट्रॅटेजी असावी की जेणेकरून त्यांचा पण तुमच्यासारखा एवढा चांगला रिझल्ट येईल? हं. सर आपला जी वेळ आहे ते म्हणजे ते वेळेचा वापर केला पाहिजे सर. प्रत्येक हां, टॉपिकला म्हणजे व्यवस्थित फेस करायचं हां. आणि टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करून अभ्यास करायचा सर टोटल. येस. कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या वर्कमध्ये. आपल्या हं. स्वतःबद्दल आपण प्रामाणिक पाहिजे. हां. ही गोष्ट मला खूप आवडली सागर, की आपण एक हां. तर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करावं. प्रत्येक टॉपिकचा इम्पॉर्टन्स लक्षात ठेवून टाईम द्यावा आणि लॉयल राहावं स्टडीशी आणि क्वेश्चन प्रॅक्टिस कंटिन्यू करावी. हां. तर सागर एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आणि एवढे चांगले पॉइंट सांगितले त्याच्याबद्दल खूप खूप थँक यू. आणि आई अ, नमस्ते आणि नमस्ते. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. हो. तर सर्व स्टूडेंट आप आपको ये सेशन कैसे लगा आप जरूर बताइए और आपको कोई भी डाउट हो तो आप कमेंट बॉक्स में जरूर पूछिए. सो थैंक यू ऑल. थैंक यू. थँक यू.